evening, all of you. Today in my lecture session, students, we are going to learn articles. आज आपण आर्टिकल्स पाहणार आहोत आणि बघा आर्टिकल्स असतात ते एक्झामिनेशनला आपल्या कुठल्याही एक्झामिनेशनला तिथं आर्टिकल्स जे आहेत ते इम्पॉर्टन्स आहेत. बऱ्याचदा आपल्याला जे आर्टिकल्स असतात ते निश्चित करताना म्हणजे कुठलं आर्टिकल त्या जागी योग्य होईल हे आपल्याला सांगणं कठीण जातं. बघा, सो यू हॅव टेक युअर पेन अँड नोटबुक अँड यू राईट इन युअर नोटबुक. जर तुम्ही एक फॉर्म्युला वापरू शकता, तुम्ही तुमच्याबरोबर एक पेन आणि तुमच्या नोटबुक आहेत त्या जवळ ठेवा आणि राईट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. ज्याप्रमाणे ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला शब्द दिसतील की प्रत्येक जो शब्द आहे तो कशा प्रकारे वेगळ्या तऱ्हेने वापरलेला आहे. वेगळे पेनाचे आर्टिकल्स बघा वेगळ्या पेनाने वापरलेला आहे. हिअर यूज्ड फॉर एक्झाम्पल ॲज ब्लॅक, ब्ल्यू अँड रेड. बघा ब्लॅक, ब्ल्यू, रेड कशा प्रकारे वापरलेला आहे. टेंडन्सी असते, जशी लहान मुलांची टेंडन्सी असते. कलर ज्याप्रमाणे लक्षात येतात त्याचप्रमाणे आपल्याही बाबतीत तीच अवस्था असते. जर आपल्याला ते कलरफुल जर जग असेल तर त्यानुसार आपल्या जास्तीत जास्त इमॅजिनेशनमध्ये राहतं आणि आपल्याला अंडरस्टँडिंग टू बेटर वे. तर आर्टिकल जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. आर्टिकल्स देअर आर टू टाईप्स. वन इज इनडेफिनाईट आर्टिकल्स अँड सेकंड इज डेफिनाईट आर्टिकल्स. बघा दोन प्रकारचे आर्टिकल्स असतात आणि अगोदर आपण बघूया आर्टिकल्स याचा अर्थ उपपदे आहेत. तर या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करा. तेवढा वेळसुद्धा असतो तुम्हाला व्हिडिओ ऐकताना. इनडेफिनाईट आर्टिकल्स अनिश्चित उपपदे आपण म्हणू शकतो. डेफिनाईट आर्टिकल्स निश्चित उपपदे आपण म्हणू शकतो. बघा इनडेफिनाईट आर्टिकल्स जी उपपदे अनिश्चित असतात. फॉर एक्झाम्पल ए अँड. बघा हे आर्टिकल काय आहेत, अनिश्चित आहे. त्यांचं स्थान जे आहे ते निश्चित नाही, म्हणून ए अँड हे आर्टिकल अनिश्चित आहे. अँड डेफिनाईट आर्टिकल्स निश्चित उपपद. फॉर एक्झाम्पल जे निश्चित आहे द, जे निश्चित आहे द, त्याला द हे आर्टिकल्स वापरलं जातं. बघा शब्दाची सुरुवात ही कशी झाली हे आपल्याला माहीत आहे. पहिल्यांदा लेटर्स आले. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी ई एफ जी याच्यानुसार लेटर्स आले. नंतर काय आले, त्या लेटर्स अनेक लेटर्स मिळून एक शब्द तयार झाला. पण फक्त शब्द नाही तर त्या शब्दाला अर्थसुद्धा प्राप्त झाला पाहिजे, मिनिंग प्राप्त झालं पाहिजे. बघा इनडेफिनाईट आर्टिकल्स अनिश्चित उपपदे आणि अनिश्चित उपपदे कुठले कुठले आहेत बघा. एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते मी. अनिश्चित उपपदे कुठले आहेत तर फॉर एक्झाम्पल ए अँड. आता ए अँड याचा अर्थ वन म्हणजे एक असा आहे. बघा ए अँडचा अर्थ काय आहे, वन म्हणजे एक असा आहे. वनच्या ऐवजी अ किंवा अँड वापरण्याची पद्धत इंग्रजीमध्ये आहे. माझ्याकडं एक पेन आहे आपण म्हणतो आय हॅव वन पेन. फॉर एक्झाम्पल आय हॅव वन पेन. पण इथं सांगताना तिच्याजवळ एक पेन आहे. शी हॅज अ पेन. बघा तिच्याजवळ एक पेन आहे. शी हॅज अ पेन. ही हॅज ॲन ॲपल. ॲन ॲपल. बघा त्याच्याजवळ एक सफरचंद आहे. आता आपण ए आणि ॲन तर वापरण्याचे जे नियम आहेत तर ते पण आपल्याला पाहावे लागतील बऱ्याचदा. बघा कारण का कन्फ्युजनसुद्धा होतं. ए आणि ॲन एकाच ह्याला वापरलं जातं, त्यामुळे अ कधी वापरायचं, ॲन कधी वापरायचं, तर ह्याही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. नेक्स्ट आपण पहिलं एक्झाम्पल पाहू शकतो. ज्या गोष्टी मोजता येणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी ए किंवा ॲन वापरतात. बघा मोजता येणाऱ्या म्हणजे जी गोष्ट आपल्याला हाताच्या बोटावरती मोजता येते अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी आपण ए किंवा ॲन वापरतो. फॉर एक्झाम्पल अ पेन. पेन जे आहे ते आपण मोजता येतं आपल्याला. अ पेन. फॉर एक्झाम्पल बॉय. अ बॉय. किंवा ॲन ॲपल. फॉर एक्झाम्पल ॲन ॲपल ऑर ॲन इयर.
बघा असे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला मोजता येतं. त्या सामान्य नामापूर्वी आपण ए ह्या उपपदाचा वापर करू शकतो. एक्झाम्पल बघा, आता ॲन ॲपल म्हणजे ॲन ॲपल जे काय आहे हे वॉवेल आहे आणि नेहमी वॉवेलच्या अगोदर ॲन हे उपपद वापरलं जातं. सेकंड, एकवचनी सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असल्यास ए हे उपपद वापरतात. जर सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल, फॉर एक्झाम्पल ए ई आय ओ यू हे सोडून, हे स्वर सोडून, हे वॉवेल्स सोडून सगळ्यात अगोदर आपल्याला स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत आणि त्याला इंग्लिशमध्ये वॉवेल आणि कॉन्सोनंट म्हणले जातात. स्वराला वॉवेल म्हणलं जातं आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजनं. तर लेटर्स पहिल्यांदा घ्या, त्या लेटर्समधले कुठले शब्द कॉन्सोनंट आहेत, त्या कॉन्सोनंटला काय म्हणलं जातं, किंवा कुठले लेटर्स जे आहेत ते वॉवेल्स आहेत, त्या वॉवेल्सनं काय म्हणलं जातं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तो बेस आहे आणि त्यानंतर आपण आर्टिकलकडे वळावं. नामाची सुरुवात बघा, एकवचनी नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असल्यास ए हे वापरतात. फॉर एक्झाम्पल अ मॅन, अ हंटर, अ हॅट, अ सायलो, अ डिअर एक्सेट्रा. आता नामाची सुरुवात जर स्वराने होत असेल, वॉवेलने होत असेल, तर नामाच्या उच्चाराची सुरुवात देखील स्वराप्रमाणे होत असल्यास, फक्त स्वराने होत असल्यास नाही तर त्याच्या उच्चाराची सुरुवातसुद्धा महत्त्वाची आहे. बघा, फक्त त्याच्यामध्ये ए ई आय ओ यू हा शब्द आला तरच त्याच्या पुढं ॲन लागतं अशी कल्पना करू नका. तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे, त्याचा उच्चार पण जो आहे तो स्वरासारखा व्हावा लागतो, तरच त्याच्यापूर्वी आपण काय वापरू शकतो, ॲन हे उपपद वापरू शकतो. एक्झाम्पल्स इथं आहेत. एक्झाम्पल ॲन, बघा एक्झाम्पल्स काय आहेत. ॲन ॲरो, आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो. बघा एक्झाम्पल्स आपण इथं घेऊ शकतो. ॲन ॲरो, ॲन आय, ॲन इंकपॉट, ॲन ऑफिस, ॲन ऑरेंज एक्सेट्रा. बघा ॲन ॲरो, अरो, ॲन इंकपॉट, ॲन ऑफिस, ॲन ऑरेंज. बघा, तर एक्झाम्पल सांगताना आपण नेहमी काय लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी अभ्यासत असतो त्यामध्ये काही डिफरन्सेस असतात आणि ते डिफरन्सेस आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आता जर त्याची सुरुवात स्वराने होत आहे पण त्याची उच्चार ही सुद्धा कशाने होत आहेत, स्वराप्रमाणे होत आहे, तर त्याच्यापूर्वी, त्या शब्दापूर्वी आपण काय वापरतो, ॲन हे उपपद वापरतो. आणि चौथा रूल जे आहे, या उलट काही नामाची सुरुवात व्यंजनाने होत असून सुद्धा त्याच्या उच्चाराची सुरुवात ही सुद्धा स्वराने होत आहे. म्हणजे बघा, यच हे काय आहे, कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे, पण त्याचं जे उच्चार आहे, प्रोनाऊन्सिएशन आहे, ते कशाने होत आहे, वॉवेलने होत आहे. म्हणून ते काय त्याच्यापूर्वी वापरतात, ॲन हे वापरतात. फॉर एक्झाम्पल ॲन हवर, ॲन हॉनर. बघा, ॲन हवर, ॲन ऑनर, HONOUR, ऑनर. आपण ऑनर म्हणतो, हॉनर म्हणतो का, नाही, ऑनर म्हणतो, अवर म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता 5 आकडा बघा, काही वेळा एकवचनी नामापूर्वी विशेषण वापरले जाते. बघा, बऱ्याचदा आपण बघतो एकवचनी नाम जे आहे त्याच्या सुरुवातीला काय वापरलं जातं, ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं. तर विशेषणाची सुरुवात व्यंजनाने होत असल्यास, जर समजा ते ॲडजेक्टिव्ह आहे त्याची सुरुवात व्यंजन वॉवेल कॉन्सोनंटने होत असल्यास त्याच्यापूर्वी ए हे उपपद वापरले जातात. फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय, ॲडजेक्टिव्हच्या अगोदर नेहमी अ वापरलं जातं आणि जर स्वराने होत असेल तर त्याच्यापूर्वी ॲन वापरलं जातं. एक्झाम्पल बघा, नाम कुठलं आहे, अ क्लेव्हर बॉय. याच्यातलं नेम कुठलं आहे, ॲज अ, बघा एक्झाम्पल काय आहे, अ क्लेव्हर boy, a beautiful flower, a young man, an old
man, an ugly woman, an empty bag, an English man, etc. आता याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह कुठला आहे? क्लेव्हर. बघा ॲडजेक्टिव्ह कुठला आहे? क्लेव्हर. क्लेव्हरची सुरुवात कशाने झालेली आहे? व्यंजनाने झालेली आहे. सी हे व्यंजन आहे आणि जरी सी हे व्यंजन असलं तर त्याचं प्रोनाउन्सिएशन काय झालेलं आहे? के झालेलं आहे. पण क हे काय आहे? तर व्यंजन आहे, म्हणून त्याच्या अगोदर आपण ए आर्टिकल वापरलेलं आहे. सेकंड, अ ब्युटिफुल फ्लॉवर. बघा ब्युटिफुल फ्लॉवर. ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ब्युटिफुल याचं प्रोनाउन्सिएशन व्यंजनासारखे होत आहे, बसून सुरुवात होत आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर आपण ए आर्टिकल वापरलेलं आहे. आता बघा यंग मॅन. यंग मॅन उच्चार बघा, जरी AEIOU तर वाय आहे आणि उच्चार जो आहे तो व्यंजनाने झालेला आहे, त्यामुळे त्याच्या सुरुवातीला अ आहे. तर ह्या वेळेस आपल्याला असं वाटतं की ॲन म्हणून तिथं आपण ॲन लिहू शकतो, पण तिथं व्यंजनाने नावाचा उच्चार होतो, त्यामुळे आपण तिथं अ यंग मॅन असं लिहितो. ॲन ओल्ड मॅन. ॲन ओल्ड मॅन. ओल्ड ही सुरुवात जी आहे ओ हे स्वराने झालेली आहे, वॉवेलने झालेली आहे, त्यामुळे ज्या शब्दाची सुरुवात वॉवेलने होते त्याच्या अगोदर आपण ॲन हे उपपद वापरतो. फॉर एक्झाम्पल, अजून एक्झाम्पल आहे सारखेच, ॲन अगली वुमन. फॉर एक्झाम्पल बघा, ॲन अगली वुमन. अगली बघा, अगली जी आहे ती स्वराने होत आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर कुठलं उपपद वापरलेलं आहे? ॲन हे उपपद वापरलेलं आहे. ॲन एम्प्टी बॅग अँड इंग्लिशमॅन. ॲन एम्प्टी बॅग अँड इंग्लिशमॅन. तर याच्याप्रमाणे आपण ॲन हे उपपद कसं वापरलेलं आहे, विशेषणाच्या अगोदर अ केव्हा वापरतात आणि ॲन कधी वापरतात हे आपण पाहिलं. तसेच विशेषणाची सुरुवात व्यंजनाने होत असून सुद्धा त्याच्या उच्चाराची सुरुवात जर स्वराप्रमाणे होत असेल, व्यंजनाने होत असेल, बघा जरी त्याचं समजा की व्यंजन आहे, सुरुवात ही व्यंजनाने झालेली आहे, पण त्याचा उच्चार जो आहे तो जर स्वराप्रमाणे होत असेल तर त्याच्यापूर्वी काय वापरलं जातं? ॲन वापरलं जातं किंवा ॲन हे उपपद वापरतं. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक्झाम्पल, ॲन ऑनेस्ट बॉय. बघा ॲन हॉनेस्ट बॉय. आता ऑनेस्ट बघा, HONEST. तर एच हे काय आहे? व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे, पण त्याच्या अगोदर ॲन का वापरलेला आहे? कारण व्यंजनाने जरी सुरुवात झाली असेल हॉनेस्टची, पण त्याचा उच्चार आहे, त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे तो स्वरासारखा होतो. फॉर एक्झाम्पल AEIOU, ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणून ॲन ऑनेस्ट, ॲन ऑनरेबल पर्सन. ॲन ऑनरेबल पर्सन, त्यामुळे त्याच्या अगोदर ॲन हे उपपद वापरलेलं आहे. काही शब्दसमूहासोबत नेहमीच हे उपपद वापरतात. आता ए किंवा ॲन केव्हा वापरू नये ह्याचे काही नियम आहेत. बघा ए किंवा ॲन केव्हा वापरायचे नाहीत त्याचे पण नियम आहेत. आत्ता आपण काय पाहिलं? केव्हा वापरायचे. ए आणि ॲन केव्हा वापरायचे ते आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण काय पाहणार आहोत? ए किंवा ॲन आपण केव्हा वापरायचं नाही ते आपण पाहणार आहोत. तर त्यातला पहिला नियम आहे, सामान्य नाम अनेकवचनी असेल तर ए किंवा ॲन वापरत नाहीत. आता जर सामान्य नाम अनेकवचनी असेल, एकवचनी नसेल तर अनेकवचनी, म्हणजे एकवचनी असेल तर आपण काय वापरू शकतो? ए किंवा ॲन वापरू शकतो. अ किंवा ॲनचा अर्थच मुळात होताना वन होतो, म्हणजे एकच होतो. पण जिथं अनेकवचन असेल, बघा जिथे अनेकवचन असेल, सामान्य नाम जर अनेकवचनी असेल तर ए आणि ॲन वापरत नाही. आता एक्झाम्पल आपण पाहू शकतो, मँगोज. मँगो एक आहे का? नाही, अनेक आहेत. बुक्स, मेन, वुमेन, पेन्स, बॅग्स, हेन्स, एक्सेट्रा. आता मेन, वुमेन हे सुद्धा अनेक वचन आहे, प्लुरल्स आहेत. सेकंड,
अनकाउंटेबल नाउन्स वी कॉल्ड ॲज मोजता न येणारी नामे. आता जी नामं मोजता येत नाहीत त्यांच्यापूर्वी आपण ए किंवा ॲन वापरू शकत नाही. का? कारण की ती मोजताच येत नाहीत. जे मोजता येतात वनमध्ये ते यांना आपण ए ॲन वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल वॉटर, मिल्क, ऑइल, शुगर, जॅगरी. वॉटर, मिल्क, ऑइल, शुगर, एक्झाम्पल एक्सेट्रा. थर्ड रूल, आता विशेष नामापूर्वी ए किंवा ॲन वापरत नाहीत. बघा, विशेष नामापूर्वी एखाद्या व्यक्तीचं विशेष नाम असेल, फॉर एक्झाम्पल बॉय असेल, ते विशेष नाम आहे का? नाही, सामान्य नाम. बॉय, गर्ल, बट देर इज नेम ऑफ हिज नेम राम, रमेश, रावण, कृष्णा, रमेश, गोपाल, मोहन. जर विशेष नाम असेल ना तर त्याच्या अगोदर ए ॲन वापरत नाही. म्हणजे आपल्याला जे नियम असतात, रूल्स असतात ते माहीत नसतात, त्यामुळे आपलं इथं कन्फ्युजन होतं. आणि बऱ्याचदा ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण का स्कोरिंग करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक पॉईंटकडं लक्ष दिलं पाहिजे. राम, रावण, कृष्ण, रमेश, गोपाल, मोहन हे काय सर्व आहेत? विशेष नामं आहेत. आपण इथं सीता, बघा असे एक्झाम्पल घेऊ शकतो. त्यांच्यासमोर सुद्धा ए किंवा ॲन वापरत नाहीत. आता भाववाचक नामापूर्वी ए किंवा ॲन वापरत नाहीत. जी भाववाचक नाम आहेत, आता एक्झाम्पल इथं दिलेले आहेत बघा. एक्झाम्पल्स विजडम, शायनेस, ब्युटी, फ्रीडम, एक्सेट्रा. विजडम, शायनेस, ब्युटी, फ्रीडम, एक्सेट्रा. बघा, भाववाचक नामापूर्वी ए किंवा ॲन वापरत नाही. विजडम म्हणजे शहाणा, शायनेस लाजळूपणा, ब्युटी सुंदरता, फ्रीडम स्वातंत्र्यता. तर हे 4 नियम लक्षात ठेवा. बघा, जे अनेक वचने असतील त्याच्यासमोर ए ॲन वापरत नाहीत. जे मोजता येत नाहीत, जे अनकाउंटेबल नाउन आहेत त्याच्यासमोर आपण ए ॲन आर्टिकल वापरत नाहीत. जे विशेष नामं आहेत, व्यक्तीची नावं आहेत, थोडक्यात व्यक्तीची नावं आहेत, त्या व्यक्तीच्या नावापुढे ए ॲन वापरता येत नाही. आणि जी भाववाचक नामापूर्वी सुद्धा आपल्याला ए ॲन वापरता येत नाही. हे 4 नियम लक्षात ठेवा. बघा, अजून एकदा मी रिवाईज करते. ए ॲन आर्टिकल केव्हा वापरलं जात नाही? अनेक वचन असेल, अनकाउंटेबल असेल, विशेष नाम असेल आणि भाववाचक नामापूर्वी ए ॲन हे आर्टिकल आपण वापरू शकत नाही किंवा वापरलं जात नाही. ओके, सो वी हॅव, बघा कशा प्रकारे, आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. आता निश्चित उपपद आपण पाहूया. डेफिनाईट, आपण इनडेफिनाईट आर्टिकल्स पाहिलेले आहे, मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना कळलेलं असेल. आता आपण डेफिनाईट आर्टिकल्स, निश्चित उपपद आहे ते आपण कसं वापरायचं आहे ते आपण पाहूया. पण त्याच्या अगोदर सबस्क्राईब करा माय चॅनल, कारण का तुम्हाला नंतरचे जे ग्रामरचे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन जर पाठवायचे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. जगातील, बघा, डेफिनाईट आर्टिकल्स डेफिनाईट आहेत, जे निश्चित आहेत. जगातील एकमेव वस्तूच्या नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. जगामध्ये जी एकमेव वस्तू आहे त्या नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल द अर्थ, पृथ्वी एकमेव आहे, बरोबर. द सन, सूर्य हा एकमेव आहे. आता इथे एक्झाम्पल कुठले दिलेले आहेत? द ताजमहल, द गेटवे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट, एक्सेट्रा. सेकंड, आपण बघा, जगातील जी एकमेव वस्तू आहे, निश्चित आहे, त्याला पर्याय नाही, ती निश्चित आहे, त्याला द हे उपपद वापरलं जातं. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. द ताजमहल, द गेट वे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट, एक्सेट्रा. आता सेकंड आहे, सूर्यकुलातील वस्तूच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, आता सूर्यकुलातील म्हणजे आकाशगंगेतील, बघा, द सन, द मून, द स्टार्स, इथं स्पेलिंग चुकलं की ना, स्टार्स, द अर्थ. बघा, समुद्राच्या नामापूर्वी द हे वापरतात. आता कुठं कुठं वापरतात ते आपण पाहणार आहोत. समुद्राच्या नावापूर्वी सुद्धा द हे वापरतात. फॉर एक्झाम्पल द अरेबियन सी, द इंडियन सी,
ocean, the Atlantic Ocean, the Pacific Ocean and etc. अरबी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर याच्यापूर्वी द हे उपद वापरलं जातं. पर्वतांच्या नामापूर्वी द हे उपद वापरलं जातं. बघा एक्झाम्पल, पर्वताची जी नावं आहेत, हिमालया, द हिमालया, सह्याद्री, द सह्याद्री, विंध्यचल प्रदेश, द विंध्यचल, द सातपुडा, द सातपुडा, अशी ठराविक नावं किंवा पर्वताच्या नावापूर्वी काय वापरलं जातं, द हे आर्टिकल वापरलं जातं. आता फक्त पर्वताच्याच नावापूर्वी नाही तर नद्यांच्या नावापूर्वी सुद्धा द हे उपद वापरलं जातं. आपण म्हणताना काय म्हणतो, गंगा नदी, पण इंग्लिशमध्ये द गंगा, द यमुना, द कृष्णा, द गोदावरी, तर द हे आर्टिकल्स वापरले जातात. हे लक्षात ठेवा, नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. कारण का, फक्त व्हिडिओ बघणं हाच पर्याय नाही, तुम्ही जे ऐकताय ते तुम्ही नोट डाऊन करा. एक्झामला जाताना हे आर्टिकल्स असतील तर एवढं वाचलं तरी चालेल. लक्षात ठेवा, नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला त्याची गरज वाटेल. दिशांच्या नामापूर्वी द हे उपद वापरलं जातं किंवा वापरतात. फॉर एक्झाम्पल, द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ, द साऊथ ईस्ट. आता एक्झाम्पल बघा, कित्येक जणांना वेस्ट, ईस्ट, साऊथ, नॉर्थ ह्या दिशा आहेत त्याच कळत नाही. त्यामुळे त्या दिशा आहेत, अगोदर त्या लक्षात घ्या की कुठल्या दिशेला काय म्हणलं जातं इंग्लिशमध्ये, हे तुमच्या माइंडमध्ये असू दे, जेणेकरून तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स नंतर निर्माण होणार नाहीत. बघा एक्झाम्पल अजून एकदा आपण हायलाइटेड करू शकतो. द हे निश्चित कुठं वापरलं जातं, पहिल्यांदा जगामध्ये जी एकमेव वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल द ताजमहल, द गेटवे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट एक्सेट्रा. सूर्यकुलातील, सेकंड सूर्यकुलातील वस्तूच्या नावापूर्वी द हे वापरतात. फॉर एक्झाम्पल द सन, द मून, द स्टार्स, द अर्थ, फॉर एक्झाम्पल. किंवा थर्ड आहे, समुद्राच्या नावापूर्वी द हे उपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल द अरेबियन सी, द इंडियन ओशियन, द अटलांटिक ओशियन, द पॅसिफिक ओशियन. फॉर एक्झाम्पल, पर्वताच्या नावापूर्वी द हे उपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द हिमालया, द सह्याद्री, द विंध्य अँड द सातपुडा. आणि पाचवा आहे, नद्यांच्या नावापूर्वी द हे उपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द गंगा, द यमुना, द कृष्णा अँड द गोदावरी एक्सेट्रा. आणि सहावं आपण पाहिलेलं आहे, दिशांच्या नावापूर्वी द हे उपद वापरतात. फॉर एक्झाम्पल बघा, द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ अँड द साऊथ ईस्ट. द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ अँड द साऊथ ईस्ट एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आता सातवा जो पर्याय आहे तुम्ही पाहू शकता, धार्मिक ग्रंथाची जी नावं असतात, रामायण, महाभारत असेल, कृष्णपुराण असेल, तर त्याच्यापूर्वीसुद्धा द हे उपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द रामायण, द महाभारत, द बायबल, द कुराण. म्हणजे थोडक्यात ज्या ज्या धर्माचे जी ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचे म्हणजे ते काय आहेत, निश्चित आहेत. ती अनिश्चित आहेत का, इनडेफिनेट आहेत का, नाही, ते निश्चित आहे. म्हणून त्याच्या अगोदर कुठलं आर्टिकल वापरलं जातं, तर द हे आर्टिकल वापरलं जातं. नेक्स्ट आपण पाहू शकतो सुपरलेटिव्ह डिग्रीज. आता जी सुपरलेटिव्ह डिग्रीज आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी, विशेषणाचं जे तिसरं रूप असतं त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, कुठे आता एक्झाम्पल आपण इथं पाहू शकतो, द हे उपद वापरलं जातं. राम इज द बेस्ट बॉय इन द क्लास. सुपरलेटिव्ह डिग्री कुठला आहे, बेस्ट. तिसरं रूप आहे गुड, बेस्ट. बघा, बेस्ट आणि बेस्टच्या अगोदर आपण द वापरलं जातं. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द बेस्ट, द गुड, द. बघा, राम इज द बेस्ट, सीता इज द बेस्ट गर्ल इन द क्लास, शी इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्लास. तर अशा प्रकारे जे तिसरं रूप आहे त्याच्या अगोदर द हे उपद वापरलं जातं. मोर असेल तर त्याचं मोस्ट होणार आणि मोस्टच्या अगोदर काय वापरलं जातं, द मोस्ट. फॉर एक्झाम्पल
तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. आता आपण पाहूया क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी. क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी आपण म्हणतो पहिला, दुसरा, तिसरा. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट, द सेकंड, द फोर्थ एक्सेट्रा. बघा, क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी, क्रमवाचक आपण क्रमवाचक करत आहे, संख्या विशेषणाच्या पूर्वी द हे उपपद वापरलं जातं. एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. द फर्स्ट, the second and the fourth, the fifth, the fifth, the sixth, the seventh, the eighth, the ninth, the 10th अशा प्रकारे. आता जी 10वा आकडा आपण पाहू शकतो. वृत्तपत्रे किंवा जहाजे, रेल्वे गाड्या. बघा, वृत्तपत्रे, जहाजे, रेल्वे गाड्या यांच्या नावापूर्वी सुद्धा आपण द हे उपपद वापरता येतं. जी वृत्तपत्रे आहेत, फॉर एक्झाम्पल द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, द टाइम ऑफ इंडिया, द टायटॅनिक, द महाराष्ट्र एक्सप्रेस एक्सेट्रा. म्हणजे जी थोडक्यात काय की रेल्वे गाड्या ज्या असतील, ट्रेन्स असतील, जी जहाजे असतील किंवा वृत्तपत्रे असतील त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरलं जातं. आता 11वा बघूया आपण. 11 कालवे, दर्या, वाळवंट यांच्यापूर्वी द हे उपपद वापरतात. आता जी कालवे आहेत, कॅनल्स आहेत, फॉर एक्झाम्पल द पॅनामा कॅनल, द कुलू व्हॅली, द सहारा डिझर्ट, जी वाळवंट आहेत, किंवा ज्या दऱ्या आहेत. व्हॅली म्हणजे दरी. आता व्हॅली म्हणजे दरी कुणाला माहीतसुद्धा नसतं. व्हॅली म्हणजे काय, तर व्हॅली म्हणजे दरी. कॅनल, कालवे, पॅनामा, द कुलू व्हॅली अँड द सहारा डेझर्ट, जे सहारा वाळवंट आहेत त्याच्या अगोदरसुद्धा काय वापरलं जातं. म्हणजे जे निश्चित आहेत त्यांच्या अगोदर आपण काय वापरतो, द हे आर्टिकल्स वापरतो. आता 12व्या याच्यामध्ये बघूया. विशेषणापूर्वी उपपद वापरत नाहीत, परंतु जेव्हा विशेषणापूर्वी द उपपद वापरून त्याच्यानंतर सामान्य नामाचा वापर केलेला नसतो. बघा कशा प्रकारे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, विशेषणापूर्वी उपपद वापरत नाहीत. जी विशेषणं असतात त्याच्यापूर्वी उपपद वापरलं जात नाही, परंतु जेव्हा विशेषणापूर्वी द उपपद वापरून त्याच्यानंतर सामान्य नामाचा वापर केलेला नसतो तेव्हा ते विशेषण त्या वर्गातील सर्वांचा उल्लेख करीत असतो. फॉर एक्झाम्पल सर्वांचा उल्लेख करतो. द व्हाईट. आता द व्हाईट म्हणजे तो एकटाच आहे का, नाही. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल द ब्रेव, द रिच म्हणजेच काय, द व्हाईट म्हणजे सर्व गोरे लोक, द ब्रेव म्हणजे सर्व शूर लोक, आणि द रिच म्हणजे सर्व श्रीमंत लोक. फॉर एक्झाम्पल आता 13वं एक्झाम्पल इथं देऊ शकतो की एखादे एकवचनी नाम जर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्याच्यापूर्वी आपण द हे उपपद वापरू शकतो. बघा, एखादे एकवचनी नाम असेल, एकवचनी असेल, एक्झाम्पल आपण संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल, ती जे आहे संपूर्ण जातीबद्दल काय सांगते, एक माहिती सांगत असेल तर आपण त्याच्या अगोदर वापरतो. फॉर एक्झाम्पल द डॉग इज यूजफुल ॲनिमल. फॉर एक्झाम्पल द डॉग इज यूजफुल ॲनिमल. बघा, एखादी एकवचनी नाम म्हणजे एकवचनी नाम आहे पण त्याचा उल्लेख संपूर्ण जातीबद्दल ते काय करत आहे, माहिती सांगत आहे, आणि ती माहिती सांगत आहे म्हणून आपण त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. ओके. फॉर एक्झाम्पल द डॉग इज यूजफुल ॲनिमल्स. बघा, डॉग ही काय आहे, जाती आहे, पण त्या एका जातीबद्दल सांगितलं जात नाही तर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत आहे. डॉगच्या संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत आहे, एकाबद्दल सांगत जात नाही. द डॉग इज यूजफुल ॲनिमल. बघा, नेक्स्ट 14 नंबर. विशेष नामापूर्वी एखादे विशेषण आल्यास त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरतात. बघा, विशेष नामापूर्वी एखादे विशेषण आल्या. आता विशेष नाम कुठलं आहे ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. शिवाजी, शेक्सपियर हे काय आहेत, विशेष नाम आहेत, पण त्याच्या अगोदर जर विशेषण येत असेल तर त्याच्यापूर्वी
द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल द ग्रेट शिवाजी. शिवाजी काय आहे? विशेष नाम आहे आणि त्याच्या अगोदर विशेषण कुठले आहे? ग्रेट, म्हणून द हे निश्चित उपपद वापरलं जातं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये शेक्सपियर काय आहे? विशेष नाम आहे आणि इमॉर्टल काय आहे? विशेषण आहे आणि त्यामुळे त्याच्या अगोदर आपण काय वापरतो? द हे आर्टिकल वापरतो. आता 15वा क्वेश्चन बघा. विशेष नामापूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. विशेष नामापूर्वी द हे उपपद वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. फॉर एक्झाम्पल कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. बघा, कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. तर विशेष नामापूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. आणि जर सामान्य नामावर जोर देताना त्यापूर्वी द वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल दिस इज द प्लेस व्हेअर आय यूज टू प्ले क्रिकेट. बघा, दिस इज द प्लेस व्हेअर आय यूज टू क्रिकेट. आणि ज्यावेळी 17वा बघा, एकदा उल्लेख झालेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर त्यावेळेस आपण द हे आर्टिकल वापर. फॉर एक्झाम्पल आय सॉ अ बॉय किंवा द बॉय वॉज मॅड. जर पुन्हा पुन्हा उल्लेख झालेला आहे, त्या व्यक्तीचा तिथं पुन्हा उल्लेख झालेला आहे, म्हणून आपण काय करू शकतो? द हे आर्टिकल वापरू शकतो. मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे in my lecture session, students, we are going to learn articles. आज आपण आर्टिकल्स पाहणार आहोत. आणि बघा, आर्टिकल्स असतात ते एक्झामिनेशनला, आपल्या कुठल्याही एक्झामिनेशनला तिथं आर्टिकल्स जे आहेत ते इम्पॉर्टन्स आहेत. बऱ्याचदा आपल्याला जे आर्टिकल्स असतात ते निश्चित करताना म्हणजे कुठलं आर्टिकल त्या जागी योग्य होईल हे आपल्याला सांगणं कठीण जातं. बघा, सो यू हॅव टेक युअर पेन अँड नोटबुक अँड यू राईट इन युअर नोटबुक. जर तुम्ही एक फॉर्म्युला वापरू शकता. तुम्ही तुमच्याबरोबर एक पेन आणि तुमच्या नोटबुक आहेत त्या जवळ ठेवा आणि राईट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. ज्याप्रमाणे ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला शब्द दिसतील की प्रत्येक जो शब्द आहे तो कशा प्रकारे वेगळ्या तऱ्हेने वापरलेला आहे. वेगळ्या पेनाचे आर्टिकल्स बघा वेगळ्या पेनाने वापरलेला आहे. हिअर यूज्ड फॉर एक्झाम्पल ॲज ब्लॅक, ब्ल्यू अँड रेड. बघा, ब्लॅक, ब्ल्यू, रेड कशा प्रकारे वापरलेला आहे. टेंडन्सी असते, जशी लहान मुलांची टेंडन्सी असते. कलर ज्याप्रमाणे लक्षात येतात त्याचप्रमाणे आपल्याही बाबतीत तीच अवस्था असते. जर आपल्याला ते कलरफुल जर जग असेल तर त्यानुसार आपल्या जास्तीत जास्त इमॅजिनेशनमध्ये राहतं आणि आपल्याला अंडरस्टँडिंग टू बेटर वे. तर आर्टिकल जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. आर्टिकल्स, देअर आर टू टाईप्स. वन इज इनडेफिनाईट आर्टिकल्स अँड सेकंड इज डेफिनाईट आर्टिकल्स. बघा, दोन प्रकारचे आर्टिकल्स असतात. आणि अगोदर आपण बघूया आर्टिकल्स याचा अर्थ उपपदे आहेत. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही नोट डाऊन करा. तेवढा वेळसुद्धा असतो तुम्हाला व्हिडिओ ऐकताना. इनडेफिनाईट आर्टिकल्स अनिश्चित उपपदे आपण म्हणू शकतो. डेफिनाईट आर्टिकल्स निश्चित उपपदे आपण म्हणू शकतो. बघा, इनडेफिनाईट आर्टिकल्स जी उपपदे अनिश्चित असतात. फॉर एक्झाम्पल ए ॲन. बघा, हे आर्टिकल काय आहेत? अनिश्चित आहे. त्यांचं स्थान जे आहे ते निश्चित नाही, म्हणून ए ॲन हे आर्टिकल अनिश्चित आहे. अँड डेफिनाईट आर्टिकल्स निश्चित उपपद. फॉर एक्झाम्पल जे निश्चित आहे द, जे निश्चित आहे द, त्याला द हे आर्टिकल्स वापरलं जातं. बघा, शब्दाची सुरुवात ही कशी झाली हे आपल्याला माहीत आहे. पहिल्यांदा लेटर्स आले. फॉर एक्झाम्पल ABCDEFG याच्यानुसार लेटर्स आले. नंतर काय आले? त्या लेटर्स, अनेक लेटर्स मिळून एक शब्द तयार झाला. पण फक्त शब्द नाही तर त्या शब्दाला अर्थसुद्धा प्राप्त झाला पाहिजे, मीनिंग प्राप्त झालं पाहिजे. बघा,
इनडेफिनाईट आर्टिकल्स, अनिश्चित उत्पदे. आणि अनिश्चित उत्पदे कुठले कुठले आहेत बघा, एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते मी. अनिश्चित उत्पदे कुठले आहे तर फॉर एक्झाम्पल ए अँड. आता ए अँड याचा अर्थ वन म्हणजे एक असा आहे बघा. ए अँडचा अर्थ काय आहे, वन म्हणजे एक असा आहे. वनच्या ऐवजी अ किंवा अँड वापरण्याची पद्धत इंग्रजीमध्ये आहे. माझ्याकडं एक पेन आहे आपण म्हणतो, आय हॅव वन पेन. फॉर एक्झाम्पल आय हॅव वन पेन. पण इथं सांगताना तिच्याजवळ एक पेन आहे. शी हॅज अ पेन. बघा, तिच्याजवळ एक पेन आहे. शी हॅज अ पेन. ही हॅज ॲन ॲपल. ॲन ॲपल. बघा, त्याच्याजवळ एक सफरचंद आहे. आता आपण ए आणि अँड तर वापरण्याचे जे नियम आहेत तर ते पण आपल्याला पाहावे लागतील बऱ्याचदा बघा. कारण का कन्फ्युजनसुद्धा होतं. ए आणि अँड एकाच ह्याला वापरलं जातं, त्यामुळे अ कधी वापरायचं, अँड कधी वापरायचं, तर ह्याही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. नेक्स्ट आपण पहिलं एक्झाम्पल पाहू शकतो. ज्या गोष्टी मोजता येणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी ए किंवा अँड वापरतात. बघा, मोजता येणाऱ्या म्हणजे जी गोष्ट आपल्याला हाताच्या बोटावरती मोजता येते अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी आपण ए किंवा अँड वापरतो. फॉर एक्झाम्पल अ पेन. पेन जे आहे ते आपण मोजता येतं आपल्याला. अ पेन. फॉर एक्झाम्पल बॉय. अ बॉय. किंवा ॲन ॲपल. फॉर एक्झाम्पल ॲन ॲपल ऑर ॲन इयर. बघा, असे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला मोजता येतं. त्या सामान्य नामापूर्वी आपण ए या उपपदाचा वापर करू शकतो. एक्झाम्पल बघा, आता ॲन ॲपल म्हणजे ॲन ॲपल. ॲ जे काय आहे हे वॉवेल आहे आणि नेहमी वॉवेलच्या अगोदर ॲन हे उपपद वापरलं जातं. सेकंड, एकवचनी सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असल्यास ए हे उपपद वापरतात. जर सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल, फॉर एक्झाम्पल ए ई आय ओ यू हे सोडून, हे स्वर सोडून, हे वॉवेल्स सोडून सगळ्यात अगोदर आपल्याला स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, आणि त्याला इंग्लिशमध्ये वॉवेल आणि कॉन्सोनंट म्हणले जातात. स्वराला वॉवेल म्हणलं जातं आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजनं. तर लेटर्स पहिल्यांदा घ्या. त्या लेटर्समधले कुठले शब्द कॉन्सोनंट आहेत, त्या कॉन्सोनंटला काय म्हणलं जातं, किंवा कुठले लेटर्स जे आहेत ते वॉवेल्स आहेत, त्या वॉवेल्सनं काय म्हणलं जातं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तो बेस आहे आणि त्यानंतर आपण आर्टिकलकडे वळावं. नामाची सुरुवात बघा, एकवचनी नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असल्यास ए हे वापरतात. फॉर एक्झाम्पल अ मॅन, अ हंटर, अ हॅट, अ सायलो, अ डिअर एक्सेट्रा. आता नामाची सुरुवात जर स्वराने होत असेल, वॉवेलने होत असेल, तर नामाच्या उच्चाराची सुरुवात देखील स्वराप्रमाणे होत असल्यास, फक्त स्वराने होत असल्यास नाही तर त्याच्या उच्चाराची सुरुवातसुद्धा महत्त्वाची आहे. बघा, फक्त त्याच्यामध्ये ए ई आय ओ यू हा शब्द आला तरच त्याच्या पुढं ॲन लागतं अशी कल्पना करू नका. तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे, त्याचा उच्चार पण जो आहे तो स्वरासारखा व्हावा लागतो, तरच त्याच्यापूर्वी आपण काय वापरू शकतो, ॲन हे उपपद वापरू शकतो. एक्झाम्पल्स इथं आहेत. एक्झाम्पल ॲन, बघा एक्झाम्पल्स काय आहेत. ॲन ॲरो, आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो. बघा, एक्झाम्पल्स आपण इथं घेऊ शकतो. ॲन ॲरो, ॲन आय, ॲन इंकपॉट, ॲन ऑफिस, ॲन ऑरेंज एक्सेट्रा. बघा, ॲन ॲरो, अरो, ॲन इंकपॉट, ॲन ऑफिस, ॲन ऑरेंज. बघा, तर एक्झाम्पल सांगताना आपण नेहमी काय लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी अभ्यासत असतो
त्यामध्ये काही डिफरन्सेस असतात आणि ते डिफरन्सेस आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आता जर त्याची सुरुवात स्वराने होत आहे पण त्याची उच्चार ही सुद्धा कशाने होत आहेत, स्वराप्रमाणे होत आहे, तर त्याच्यापूर्वी त्या शब्दापूर्वी आपण काय वापरतो, अँड हे उपपद वापरतो. आणि चौथा रूल जे आहे या उलट काही नामाची सुरुवात व्यंजनाने होत असून सुद्धा त्याच्या उच्चाराची सुरुवात ही सुद्धा स्वराने होत आहे. म्हणजे बघा, यच हे काय आहे, कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे, पण त्याचा जे उच्चार आहे, प्रोनाउन्सिएशन आहे, ते कशाने होत आहे, वॉवेलने होत आहे. म्हणून ते काय त्याच्यापूर्वी वापरतात, अँड हे वापरतात. फॉर एक्झाम्पल, अँड हवर, अँड हॉनर. बघा, अँड हवर, अँड ऑनर. HONOUR, ऑनर. आपण ऑनर म्हणतो, हॉनर म्हणतो का, नाही, ऑनर म्हणतो, अवर म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता 5 आकडा बघा, काही वेळा एकवचनी नामापूर्वी विशेषण वापरले जाते. बघा, बऱ्याचदा आपण बघतो एकवचनी नाम जे आहे त्याच्या सुरुवातीला काय वापरलं जातं, ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं. तर विशेषणाची सुरुवात व्यंजनाने होत असल्यास, जर समजा ते ॲडजेक्टिव्ह आहे त्याची सुरुवात व्यंजन वॉवेल कॉन्सोनंटने होत असल्यास त्याच्यापूर्वी ए हे उपपद वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, म्हणजेच काय, ॲडजेक्टिव्हच्या अगोदर नेहमी अ वापरलं जातं. आणि जर स्वराने होत असेल तर त्याच्यापूर्वी अँड वापरलं जातं. एक्झाम्पल बघा, नाम कुठलं आहे, अ क्लेव्हर बॉय. याच्यातलं नेम कुठलं आहे, ॲज अ. बघा, एक्झाम्पल काय आहे, अ क्लेव्हर boy, a beautiful flower, a young man, an old man, an ugly woman, an empty bag, an English man, etc. आता याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह कुठला आहे, क्लेव्हर. बघा, ॲडजेक्टिव्ह कुठला आहे, क्लेव्हर. क्लेव्हरची सुरुवात कशाने झालेली आहे, व्यंजनाने झालेली आहे. सी हे व्यंजन आहे आणि जरी सी हे व्यंजन असलं तर त्याचं प्रोनाउन्सिएशन काय झालेलं आहे, के झालेलं आहे. पण क हे काय आहे, तर व्यंजन आहे, म्हणून त्याच्या अगोदर आपण ए आर्टिकल वापरलेलं आहे. सेकंड, अ ब्युटिफुल फ्लॉवर. बघा, ब्युटिफुल फ्लॉवर. ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ब्युटिफुल याचं प्रोनाउन्सिएशन व्यंजनासारखे होत आहे, ब ने सुरुवात होत आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर आपण ए आर्टिकल वापरलेलं आहे. आता बघा, यंग मॅन, यंग मॅन. उच्चार बघा, जरी AEIOU तर वाय आहे आणि उच्चार जो आहे तो व्यंजनाने झालेला आहे, त्यामुळे त्याच्या सुरुवातीला अ आहे. तर ह्या वेळेस आपल्याला असं वाटतं की अँड, म्हणून तिथं आपण अँड लिहू शकतो, पण तिथं व्यंजनाने नावाचा उच्चार होतो, त्यामुळे आपण तिथं अ यंग मॅन असं लिहितो. अँड ओल्ड मॅन, अँड ओल्ड मॅन. ओल्ड ही सुरुवात जी आहे, ओ हे स्वराने झालेली आहे, वॉवेलने झालेली आहे, त्यामुळे ज्या शब्दाची सुरुवात वॉवेलने होते त्याच्या अगोदर आपण अँड हे उपपद वापरतो. फॉर एक्झाम्पल, अजून एक्झाम्पल आहे सारखेच, अँड अगली वुमन. फॉर एक्झाम्पल बघा, अँड अगली वुमन. अगली, बघा, अगली जी आहे ती स्वराने होत आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर कुठलं उपपद वापरलेलं आहे, अँड हे उपपद वापरलेलं आहे. अँड एम्प्टी बॅग अँड इंग्लिशमॅन, अँड एम्प्टी बॅग अँड इंग्लिशमॅन. तर अशाप्रमाणे आपण अँड हे उपपद कसं वापरलेलं आहे, विशेषणाच्या अगोदर अ केव्हा वापरतात आणि अँड कधी वापरतात हे आपण पाहिलं. तसेच विशेषणाची सुरुवात व्यंजनाने होत असून सुद्धा त्याच्या उच्चाराची सुरुवात जर स्वराप्रमाणे होत असेल, व्यंजनाने होत असेल, बघा, जरी त्याचं समजा की व्यंजन आहे, सुरुवात ही व्यंजनाने झालेली आहे, पण त्याचा उच्चार जो आहे तो जर स्वराप्रमाणे होत असेल तर त्याच्यापूर्वी काय वापरलं जातं, अँड वापरलं जातं किंवा अँड हे उपपद वापरतं. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक्झाम्पल, अँड ऑनेस्ट बॉय. बघा, अँड हॉनेस्ट बॉय. आता ऑनेस्ट बघा, HONEST. तर एच हे काय आहे, व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे, पण त्याच्या अगोदर अँड का वापरलेला आहे,
कारण व्यंजनाने जरी सुरुवात झाली असेल ऑनेस्टची, पण त्याचा उच्चार आहे, त्याचं प्रोनन्सिएशन आहे तो स्वरासारखा होतो. फॉर एक्झाम्पल AEIOU, ऑनेस्ट, ऑनेस्ट म्हणून ॲन ऑनेस्ट, ॲन ऑनरेबल पर्सन, ॲन ऑनरेबल पर्सन. त्यामुळे त्याच्या अगोदर ॲन हे उपपद वापरलेलं आहे. काही शब्दसमूहासोबत नेहमीच हे उपपद वापरतात. आता ए किंवा ॲन केव्हा वापरू नये ह्याचे काही नियम आहेत. बघा, ए किंवा ॲन केव्हा वापरायचे नाहीत त्याचे पण नियम आहेत. आत्ता आपण काय पाहिलं, केव्हा वापरायचे. ए आणि ॲन केव्हा वापरायचे ते आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण काय पाहणार आहोत, ए किंवा ॲन आपण केव्हा वापरायचं नाही ते आपण पाहणार आहोत. तर त्यातला पहिला नियम आहे, सामान्य नाम अनेकवचनी असेल तर ए किंवा ॲन वापरत नाहीत. आता जर सामान्य नाम अनेकवचनी असेल, एकवचनी नसेल तर अनेकवचनी, म्हणजे एकवचनी असेल तर आपण काय वापरू शकतो, ए किंवा ॲन वापरू शकतो. अ किंवा ॲनचा अर्थच मुळात होताना वन होतो, म्हणजे एकच होतो. पण जिथं अनेकवचन असेल, बघा, जिथे अनेकवचन असेल, सामान्य नाम जर अनेकवचनी असेल तर ए आणि ॲन वापरत नाही. आता एक्झाम्पल आपण पाहू शकतो, मँगोज, मँगो एक आहे का, नाही, अनेक आहेत. बुक्स, मेन, वुमेन, पेन्स, बॅग्स, हेन्स एक्सेट्रा. आता मेन, वुमेन हे सुद्धा अनेक वचन आहे, प्लुरल्स आहेत. सेकंड, अनकाउंटेबल नाउन्स वी कॉल्ड ॲज मोजता न येणारी नामे. आता जी नामं मोजता येत नाहीत त्यांच्यापूर्वी आपण ए किंवा ॲन वापरू शकत नाही. का? कारण की ती मोजताच येत नाहीत. जे मोजता येतात वनमध्ये ते यांना आपण ए ॲन वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, वॉटर, मिल्क, ऑइल, शुगर, जॅगरी. वॉटर, मिल्क, ऑइल, शुगर, एक्झाम्पल एक्सेट्रा. थर्ड रूल, आता विशेष नामापूर्वी ए किंवा ॲन वापरत नाहीत. बघा, विशेष नामापूर्वी एखाद्या व्यक्तीचं विशेष नाम असेल, फॉर एक्झाम्पल बॉय असेल, ते विशेष नाम आहे का? नाही, सामान्य नाम. बॉय, गर्ल, बट देर इज नेम ऑफ हिज नेम, राम, रमेश, रावण, कृष्णा, रमेश, गोपाल, मोहन. जर विशेष नाम असेल ना तर त्याच्या अगोदर ए ॲन वापरत नाही. म्हणजे आपल्याला जे नियम असतात, रूल्स असतात ते माहीत नसतात, त्यामुळे आपलं इथं कन्फ्युजन होतं. आणि बऱ्याचदा ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण का, स्कोरिंग करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक पॉईंटकडं लक्ष दिलं पाहिजे. राम, रावण, कृष्ण, रमेश, गोपाल, मोहन हे काय सर्व आहेत, विशेष नामं आहेत. आपण इथं सीता, बघा, असे एक्झाम्पल घेऊ शकतो. त्यांच्यासमोर सुद्धा ए किंवा ॲन वापरत नाहीत. आता भाववाचक नामापूर्वी ए किंवा ॲन वापरत नाहीत. जी भाववाचक नाम आहेत, आता एक्झाम्पल इथं दिलेले आहेत बघा. एक्झाम्पल्स, विजडम, शायनेस, ब्युटी, फ्रीडम एक्सेट्रा. विजडम, शायनेस, ब्युटी, फ्रीडम एक्सेट्रा. बघा, भाववाचक नामापूर्वी ए किंवा ॲन वापरत नाही. विजडम म्हणजे शहाणा, शायनेस लाजाळूपणा, ब्युटी सुंदरता, फ्रीडम स्वातंत्र्यता. तर हे 4 नियम लक्षात ठेवा. बघा, जे अनेक वचने असतील त्याच्यासमोर ए ॲन वापरत नाहीत. जे मोजता येत नाहीत, जे अनकाउंटेबल नाउन आहेत त्याच्यासमोर आपण ए ॲन आर्टिकल वापरत नाही. जे विशेष नामं आहेत, व्यक्तीची नावं आहेत, थोडक्यात व्यक्तीची नावं आहेत, त्या व्यक्तीच्या नावापुढे ए ॲन वापरता येत नाही. आणि जी भाववाचक नामापूर्वी सुद्धा आपल्याला ए ॲन वापरता येत नाही. हे 4 नियम लक्षात ठेवा. बघा, अजून एकदा मी रिवाईज करते. ए ॲन आर्टिकल केव्हा वापरलं जात नाही? अनेक वचन असेल, अनकाउंटेबल असेल, विशेष नाम असेल आणि भाववाचक नामापूर्वी ए ॲन हे आर्टिकल आपण वापरू शकत नाही किंवा वापरलं जात नाही. ओके, सो वी हॅव, बघा कशा प्रकारे, आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. आता निश्चित उपपद आपण पाहूया, डेफिनाइट.
आपण इनडेफिनाईट आर्टिकल्स पाहिलेले आहे, मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना कळलेलं असेल. आता आपण डेफिनाईट आर्टिकल्स निश्चित उपपद आहे ते आपण कसं वापरायचं आहे ते आपण पाहूया. पण त्याच्या अगोदर सबस्क्राईब करा चॅनल, माय चॅनल, कारण का तुम्हाला नंतरचे जे ग्रामरचे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन जर पाठवायचे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. जगातील बघा डेफिनाईट आर्टिकल्स डेफिनेट आहेत, जे निश्चित आहेत. जगातील एकमेव वस्तूच्या नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. जगामध्ये जी एकमेव वस्तू आहे त्या नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल द अर्थ, पृथ्वी एकमेव आहे, बरोबर. द सन, सूर्य हा एकमेव आहे. आता इथे एक्झाम्पल कुठले दिलेले आहेत? द ताजमहल, द गेटवे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट एक्सेट्रा. सेकंड आपण बघा, जगातील जी एकमेव वस्तू आहे निश्चित आहे, त्याला पर्याय नाही, ती निश्चित आहे, त्याला द हे उपपद वापरलं जातं. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. द ताजमहल, द गेट वे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट एक्सेट्रा. आता सेकंड आहे, सूर्यकुलातील वस्तूच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल आता सूर्यकुलातील म्हणजे आकाशगंगेतील बघा, द सन, द मून, द स्टार्स, इथं स्पेलिंग चुकलं की ना, स्टार्स, द अर्थ, द अर्थ. बघा, समुद्राच्या नामापूर्वी द हे वापरतात. आता कुठं कुठं वापरतात ते आपण पाहणार आहोत. समुद्राच्या नावापूर्वी सुद्धा द हे वापरतात. फॉर एक्झाम्पल द अरेबियन सी, द इंडियन सी ऑसियन, द अटलांटिक ओशियन, द पॅसिफिक ओशियन अँड एक्सेट्रा. अरबी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर याच्या पूर्वी द हे उपपद वापरलं जातं. पर्वतांच्या नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. बघा एक्झाम्पल, पर्वताची जी नावं आहेत, हिमालया, द हिमालया, सह्याद्री, द सह्याद्री, विंध्यचल प्रदेश, द विंध्यचल, द सातपुडा, द सातपुडा, अशी ठराविक नावं किंवा पर्वताच्या नावापूर्वी काय वापरलं जातं? द हे आर्टिकल वापरलं जातं. आता फक्त पर्वताच्याच नावापूर्वी नाही तर नद्यांच्या नावापूर्वी सुद्धा द हे उपपद वापरलं जातं. आपण म्हणताना काय म्हणतो? गंगा नदी, पण इंग्लिशमध्ये द गंगा, द यमुना, द कृष्णा, द गोदावरी. तर द हे आर्टिकल्स वापरले जातात. हे लक्षात ठेवा, नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. कारण का फक्त व्हिडिओ बघणं हाच पर्याय नाही, तुम्ही जे ऐकताय ते तुम्ही नोट डाऊन करा. एक्झामला जाताना हे आर्टिकल्स असतील तर एवढं वाचलं तरी चालेल. लक्षात ठेवा, नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला त्याची गरज वाटेल. दिशांच्या नामापूर्वी द हे उपपद वापरलं जातं किंवा वापरतात. फॉर एक्झाम्पल द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ, द साऊथ ईस्ट. आता एक्झाम्पल बघा, कित्येक जणांना वेस्ट, ईस्ट, साऊथ, नॉर्थ ह्या दिशा आहेत त्याच कळत नाही. त्यामुळे त्या दिशा आहेत, अगोदर त्या लक्षात घ्या की कुठल्या दिशेला काय म्हणलं जातं इंग्लिशमध्ये, हे तुमच्या माइंडमध्ये असू दे, जेणेकरून तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स नंतर निर्माण होणार नाहीत. बघा एक्झाम्पल अजून एकदा आपण हायलाइटेड करू शकतो. द हे निश्चित कुठं वापरलं जातं? पहिल्यांदा जगामध्ये जी एकमेव वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल द ताजमहल, द गेटवे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट एक्सेट्रा. सूर्यकुलातील सेकंड, सूर्यकुलातील वस्तूच्या नावापूर्वी द हे वापरतात. फॉर एक्झाम्पल द सन, द मून, द स्टार्स, द अर्थ, द अर्थ. फॉर एक्झाम्पल किंवा थर्ड आहे, समुद्राच्या नावापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल द अरेबियन सी, द इंडियन ओशियन, द अटलांटिक ओशियन, द पॅसिफिक ओशियन. फॉर एक्झाम्पल पर्वताच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द हिमालया, द सह्याद्री, द विंध्य अँड द सातपुडा. आणि पाचवा आहे, नद्यांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द गंगा, द यमुना, द कृष्णा अँड द गोदावरी एक्सेट्रा. आणि सहावं आपण पाहिलेलं आहे, दिशांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल बघा, द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ अँड द साऊथ ईस्ट. द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ,
द नॉर्थ अँड द साऊथ ईस्ट एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आता 7वा जो पर्याय आहे तुम्ही पाहू शकता, धार्मिक ग्रंथाची जी नावं असतात, रामायण महाभारत असेल, कृष्णपुराण असेल, तर त्याच्यापूर्वीसुद्धा द हे उपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द रामायण, द महाभारत, द बायबल, द कुराण. म्हणजे थोडक्यात ज्या ज्या धर्माचे जी ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचे म्हणजे ती काय आहेत, निश्चित आहेत. ती अनिश्चित आहेत का, इनडेफिनेट आहेत का, नाही, ते निश्चित आहे. म्हणून त्याच्या अगोदर कुठलं आर्टिकल वापरलं जातं, तर द हे आर्टिकल वापरलं जातं. नेक्स्ट आपण पाहू शकतो सुपरलेटिव्ह डिग्रीज. आता जी सुपरलेटिव्ह डिग्रीज आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीज आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या विशेषण किंवा विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी, विशेषणाचं जे तिसरं रूप असतं त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा कुठे, आता एक्झाम्पल आपण इथं पाहू शकतो, द हे उपद वापरलं जातं. राम इज द बेस्ट बॉय इन द क्लास. सुपरलेटिव्ह डिग्री कुठला आहे, बेस्ट. बेस्ट तिसरं रूप आहे, गुड बेस्ट. बघा बेस्ट, आणि बेस्टच्या अगोदर आपण द वापरलं जातं. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द बेस्ट, द गुड, द. बघा राम इज द बेस्ट, सीता इज द बेस्ट गर्ल इन द क्लास, शी इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्लास. तर अशा प्रकारे जे तिसरं रूप आहे त्याच्या अगोदर द हे उपद वापरलं जातं. मोर असेल तर त्याचं मोस्ट होणार, आणि मोस्टच्या अगोदर काय वापरलं जातं, द मोस्ट. फॉर एक्झाम्पल तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी द हे उपद वापरलं जातं. आता आपण पाहूया क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी. क्रमवाचक संख्या विशेषणाच्या पूर्वी आपण म्हणतो पहिला, दुसरा, तिसरा. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट, द सेकंड, द फोर्थ एक्सेट्रा. बघा क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी, क्रमवाचक आपण क्रमवाचक करत आहे, संख्या विशेषणाच्या पूर्वी द हे उपद वापरलं जातं. एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत, द फर्स्ट, द सेकंड अँड द फोर्थ, द फिफ्थ, द फाइव्थ, द सिक्स्थ, द सेवन्थ, द एथ, द नाईन्थ, द टेन्थ. अशा प्रकारे आता जी 10वा आकडा आपण पाहू शकतो, वृत्तपत्रे किंवा जहाजे, रेल्वे गाड्या. बघा वृत्तपत्रे, जहाजे, रेल्वे गाड्या यांच्या नावापूर्वीसुद्धा आपण द हे उपद वापरता येतं. जी वृत्तपत्रे आहेत, फॉर एक्झाम्पल द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, द टाइम ऑफ इंडिया, द टायटॅनिक, द महाराष्ट्र एक्सप्रेस एक्सेट्रा. म्हणजे जी थोडक्यात काय की रेल्वे गाड्या ज्या असतील, ट्रेन्स असतील, जी जहाजे असतील किंवा वृत्तपत्रे असतील त्याच्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरलं जातं. आता 11वा बघूया आपण. 11 कालवे, दर्या, वाळवंट यांच्यापूर्वी द हे उपद वापरतात. आता जी कालवे आहेत, कॅनल्स आहेत, फॉर एक्झाम्पल द पॅनामा कॅनल, द कुलू व्हॅली, द सहारा डिझर्ट, जी वाळवंट आहेत, किंवा ज्या दऱ्या आहेत, व्हॅली म्हणजे दरी. आता व्हॅली म्हणजे दरी कुणाला माहीतसुद्धा नसतं, व्हॅली म्हणजे काय, तर व्हॅली म्हणजे दरी. कॅनल, कालवे, पॅनामा, द कुलू व्हॅली अँड द सहारा डेझर्ट, जे सहारा वाळवंट आहेत त्याच्या अगोदरसुद्धा काय वापरलं जातं, म्हणजे जे निश्चित आहेत त्यांच्या अगोदर आपण काय वापरतो, द हे आर्टिकल्स वापरतो. आता 12व्या याच्यामध्ये बघूया, विशेषणापूर्वी उपपद वापरत नाहीत, परंतु जेव्हा विशेषणापूर्वी द उपपद वापरून त्याच्यानंतर सामान्य नामाचा वापर केलेला नसतो. बघा कशा प्रकारे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, विशेषणापूर्वी उपपद वापरत नाहीत. जी विशेषणं असतात त्याच्यापूर्वी उपपद वापरलं जात नाही, परंतु जेव्हा विशेषणापूर्वी द उपपद वापरून त्याच्यानंतर सामान्य नामाचा वापर केलेला नसतो तेव्हा ते विशेषण त्या वर्गातील सर्वांचा उल्लेख करीत असतो. फॉर एक्झाम्पल सर्वांचा उल्लेख करतो. द व्हाईट, आता द व्हाईट म्हणजे तो एकटाच आहे का, नाही. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल द ब्रेव,
द रिच म्हणजेच काय, द व्हाईट म्हणजे सर्व गोरे लोक, द ब्रेव म्हणजे सर्व शूर लोक, आणि द रिच म्हणजे सर्व श्रीमंत लोक. फॉर एक्झाम्पल, आता 13वं एक्झाम्पल इथं देऊ शकतो की एखादे एकवचनी नाम जर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्याच्यापूर्वी आपण द हे उपपद वापरू शकतो. बघा, एखादे एकवचनी नाम असेल, एकवचनी असेल, एक्झाम्पल आपण संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल, ती जी आहे संपूर्ण जातीबद्दल काय सांगते, एक माहिती सांगत असेल तर आपण त्याच्या अगोदर वापरतो. फॉर एक्झाम्पल, द डॉग इज यूजफुल ॲनिमल. फॉर एक्झाम्पल, द डॉग इज यूजफुल ॲनिमल. बघा, एखादी एकवचनी नाम म्हणजे एकवचनी नाम आहे पण त्याचा उल्लेख संपूर्ण जातीबद्दल ते काय करत आहे, माहिती सांगत आहे, आणि ती माहिती सांगत आहे म्हणून आपण त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. ओके. फॉर एक्झाम्पल, द डॉग इज यूजफुल ॲनिमल्स. बघा, डॉग ही काय आहे, जाती आहे, पण त्या एका जातीबद्दल सांगितलं जात नाही तर संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत आहे. डॉगच्या संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत आहे, एकाबद्दल सांगत जात नाही. द डॉग इज यूजफुल ॲनिमल. बघा, नेक्स्ट 14 नंबर, विशेष नामापूर्वी एखादे विशेषण आल्यास त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरतात. बघा, विशेष नामापूर्वी एखादे विशेषण आले. आता विशेष नाम कुठलं आहे ह्याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, शिवाजी, शेक्सपियर हे काय आहेत, विशेष नाम आहेत. पण त्याच्या अगोदर जर विशेषण येत असेल तर त्याच्यापूर्वी द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द ग्रेट शिवाजी. शिवाजी काय आहे, विशेष नाम आहे, आणि त्याच्या अगोदर विशेषण कुठले आहे, ग्रेट, म्हणून द हे निश्चित उपपद वापरलं जातं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये शेक्सपियर काय आहे, विशेष नाम आहे, आणि इमॉर्टल काय आहे, विशेषण आहे, आणि त्यामुळे त्याच्या अगोदर आपण काय वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. आता 15वा क्वेश्चन बघा, विशेष नामापूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. विशेष नामापूर्वी द हे उपपद वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. फॉर एक्झाम्पल, कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. बघा, कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. तर एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. तर विशेष नामापूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो, आणि जर सामान्य नामावर जोर देताना त्यापूर्वी द वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, दिस इज द प्लेस व्हेअर आय यूज टू प्ले क्रिकेट. बघा, दिस इज द प्लेस व्हेअर आय यूज टू क्रिकेट. आणि ज्यावेळी 17वा बघा, एकदा उल्लेख झालेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर त्यावेळेस आपण द हे आर्टिकल वापर. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ बॉय किंवा द बॉय वॉज मॅड. जर पुन्हा पुन्हा उल्लेख झालेला आहे, त्या व्यक्तीचा तिथं पुन्हा उल्लेख झालेला आहे, म्हणून आपण काय करू शकतो, द हे आर्टिकल वापरू शकतो. 17 बघा न, एकदा उल्लेख झालेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर त्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ बॉय. बघा, जर एखाद्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर आपण त्या नामापूर्वी द हे उपपद वापरतो. तर त्यामध्ये आय सॉ अ बॉय, फॉर एक्झाम्पल, मी त्या मुलाला पाहिलं, आणि जर त्या मुलाचं द बॉय वॉज मॅड, मी जो मुलगा पाहिला तो कसा होता, मॅड होता. ही वॉज अ मॅड. मग आपण द बॉय वापरतो, कारण का, तो निश्चित आहे. तो पहिल्याच वाक्यामध्ये तो निश्चित आहे, पहिल्या वाक्यात आपण अ बॉय वापरलेला आहे. आता बॉय जे आहे ते सामान्य नाम आहे आणि आपण पाहिलेलं आहे सामान्य नामापूर्वी आपण अ हे उपपद वापरतो. आणि जर तो बॉय निश्चित असेल तर त्याला नंतर वाक्यामध्ये
नंतर अजून एकदा द बॉय येत असेल तर त्या अगोदर आपण द हे आर्टिकल वापरतो. म्हणजे सामान्य नामाचा जर समजा की पुन्हा पुन्हा वापर होत असेल, एका वेळेस होत नसून अजून एकदा त्याचा वापर होत असेल तर आपण त्या नामापूर्वी द हे उपपद वापरतो. आता 18 नंबरचं आपण पाहू शकतो, डावी बाजू उजवी बाजू. बघा, डावी बाजू उजवी बाजू असा करताना किंवा सांगताना आपण द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, द राईट ऑर द लेफ्ट. बघा, द राईट ऑर द लेफ्ट. आता 19वा पाठ आपण बघा, ह्याच्यामध्ये पाहू शकतो, जर संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख, बघा, जर संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करताना आडनावाच्या अनेक वचनापूर्वी द हे उपपद वापरतात. म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा त्या सेंटेन्समध्ये उल्लेख करायचा आहे, सांगायचा आहे, तर तो उल्लेख करताना आडनावाच्या अगोदर अनेक वचनापूर्वी, जर आडनाव असेल तर तशी अनेक वचन वापरलं जातं. का तर संपूर्ण कुटुंबाचा त्यामध्ये उल्लेख केला जातो आणि तेव्हा आपण द हे उपपद वापरतो. एक्झाम्पल आपण पाहू शकतो, आता शिंदे असेल तर शिंदेज, द शिंदेज. पाटील असेल तर द पाटील्स. मोरे असेल तर द मोरेज और द, बघा, कामट असेल तर कामट्स. मग अशा प्रकारे त्याला यस प्रत्यय पण लागलं जातं, प्लुरल सांगितलं जातं आणि त्याच्या अगोदर आपण निश्चित जे उपपद आहे, डेफिनाईट आर्टिकल आहे, ते द हे उपपद वापरलं जातं. सेम, बघा, कधी सेम या शब्दापूर्वी सुद्धा आपण द हे उपपद वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, द सेम बुक, द सेम स्टुडंट. तो स्टुडंट तो एकसारखाच आहे. बघा, द सेम बुक, द सेम स्टुडंट एक्सेट्रा. अशा प्रकारे अनेक उदाहरणं येतात आपल्याला. द सेम स्कूल, द सेम टीचर. देशवासी, प्रांतवासी यांच्या नावापूर्वी आपण द हे उपपद वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण भारतीय आहोत, वी आर द इंडियन्स. बघा, द इंडियन, द अमेरिकन. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आपण देशवासी असेल, महाराष्ट्रीयन असेल, प्रांतवासी असेल, त्यांच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. किंवा धर्माच्या नावापूर्वी सुद्धा द हे उपपद वापरलं जातं. म्हणजे विशिष्ट जाती धर्माचे जे लोक असतात त्यांच्या नावापूर्वी सुद्धा द हे उपपद वापरलं जातं. हवामान दर्शवणाऱ्या शब्दापूर्वी द हे उपपद वापरतात. तर ज्या गोष्टीचं हवामान दर्शवलं जातं ते हवामान दर्शवण्यासाठी द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द वाइंड, द एअर, द रेन एक्सेट्रा. एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, द वाइंड, द एअर, द रेन एक्सेट्रा. नंबर 24, थिएटर, सिनेमा, ऑफिस, म्युझियम, स्टेशन. बघा, थिएटर, सिनेमा, ऑफिस, थिएटर, सिनेमा, ऑफिस, म्युझियम, स्टेशन्स यांच्यापूर्वी नेहमी काय वापरलं जातं? द हे उपपद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, आय एम ॲट द स्टेशन. एक्झाम्पल बघा, आय एम ॲट द स्टेशन. आता खालील जी नामे आहेत त्यांच्या मूळ नावा किंवा मूळ उपयोगासाठी वापरल्यास त्यापूर्वी द हे उपपद वापरू नये. परंतु बघा, अजून एकदा मी वाचते, रीडिंग करते, तुमच्या लक्षात आलं असेल. खालील नामे त्यांच्या मूळ उपयोगासाठी वापरल्यास त्यापूर्वी द हे उपपद वापरू नये. जर खाली दिलेली जी नावं असतील, नामे असतील, त्यांच्या मूळ उपयोगासाठी जर ते आपण वापरलं असेल तर द हे उपपद वापरायचं नाही. परंतु जर मूळ उपयोगाव्यतिरिक्त उल्लेख झाल्यास, पण त्या मूळ उपयोगाव्यतिरिक्त त्याचा उल्लेख होत असेल तर आपण द हे उपपद वापरावे. फॉर एक्झाम्पल, चर्च, कॉलेज, प्रिझन, हॉस्पिटल. बघा, चर्च, कॉलेज, प्रिझन, हॉस्पिटल. पॉलिस सेंट द क्रिमिनल टू प्रिझन. ही वेंट टू द प्रिझन टू मीट हिज फ्रेंड. नेक्स्ट 26, संगीत साधनाच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, आता संगीत साधनाची जी नावं असतात, गिटार, पियानो किंवा हार्मोनियम असेल तर आपण म्हणताना काय म्हणतो? द गिटार, द पियानो, द हार्मोनियम एक्सेट्रा. आता शरीराची ज्या अवयवांची नावं आहेत त्याच्यापूर्वीसुद्धा द हे उपपद वापरलं जातं. द हार्ट,
द लेग्स, द हेड एक्सेट्रा. एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत बघा. द हार्ट, द लेग्स अँड द हेड. आता द हे उपपद केव्हा केव्हा वापरायचं हे आपण आता पाहिलं. आता आपण हे पाहणार आहोत. द हे उपपद केव्हा वापरलं जात नाही. ओके. आता बघा, खेळ व रस्त्याच्या नावापूर्वी द हे उपपद वापरत नाहीत. एखादा खेळ असेल किंवा रस्त्याचं नाव असेल तर त्याला द हे उपपद वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल क्रिकेट, खो खो, महात्मा गांधी रोड. जेवणाच्या व रोगाच्या नावापूर्वी द हे उपपद वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल द डिनर कधी म्हणलं जातं? द लंच म्हणलं जातं. ब्रेकफास्ट द ब्रेकफास्ट. फॉर एक्झाम्पल डिनर, लंच, ब्रेकफास्ट, सपर अँड फेवर, प्लेग, डायनेस्टी. म्हणजे एखादं जेवणाचं असेल किंवा रोगाचं असेल किंवा डिसिजस असेल त्याच्या अगोदर केव्हाही द हे उपपद वापरलं जात नाही. तिसरं, ज्ञानशाखा, दिवस, महिने, ऋतू यांच्यापूर्वी द हे उपपद वापरलं जात नाही. इंग्लिश असेल, आर्ट असेल, मंडे, ट्यूसडे, संडे, जानेवारी, फेब्रुवारी, मान्सून अशी जी ऋतूंची नावं आहेत, महिन्यांची नावं आहेत, दिवस आहेत किंवा ज्ञानशाखा आहे, लँग्वेज आहेत, त्याच्या अगोदर कधीही द हे उपपद वापरलं जात नाही. होम या शब्दापूर्वी द हे उपपद वापरत नाही. फॉर एक्झाम्पल राम केम होम. द होम वापरतो का? नाही. मॅन व वुमन यांचा उल्लेख संपूर्ण मानवजातीसाठी जर होत असेल तर त्यांच्यापूर्वी उपपद वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल बघा, मॅन आणि वुमन यांचा उल्लेख जर संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तर त्यांच्यापूर्वी कधीही हे उपपद वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल मॅन इज मॉर्टल, वुमन इज मॅन्समेड. आता खाली शिखराच्या पूर्वी, आता शिखरं कुठले कुठले आहेत? एव्हरेस्ट, कैलास, कंचनगंगा कशा प्रकारे उदाहरण दिलेले आहेत, वापरले जात नाहीत. किंवा माउंट ब्लँक, ऑलिम्पिया हे एक्झाम्पल्स आहेत. तर ती शिखराच्या पूर्वी जे जे आहेत त्यांच्या अगोदर द एव्हरेस्ट, द कैलास, द कंचनगंगा किंवा द माउंट ब्लँक आणि ऑलिम्पस ह्याच्या अगोदर द हे उपपद वापरलं जात नाही. आणि षष्टी विभक्तीनंतर कोणतेही उपपद वापरले जाऊ नये. षष्टी विभक्ती फॉर एक्झाम्पल माय सेल्फ, ऑन, हिज, हर याच्या अगोदर कधीही उपपद वापरलं जात नाही. बघा एक्झाम्पल तिथं सांगितलेलं आहे. आता ह्या तऱ्हेने आपण आर्टिकल्स ज्या आहेत बघा, आर्टिकल्स जे आहेत ते पाहिलेले आहेत. आता पहिल्यापासून आपण हायलायटेड करूया. जे आर्टिकल्स आहेत सगळ्यात अगोदर ज्यावेळेस क्वेश्चनमध्ये असं विचारलं जाईल, यूज द इंडेफिनाइट आर्टिकल्स. डेफिनाइट आर्टिकल फर्स्ट यू नो द मीनिंग ऑफ डेफिनाइट अँड इनडेफिनाइट आर्टिकल्स. सर्वात अगोदर तुम्हाला अर्थ माहीत पाहिजे. डेफिनाइट आर्टिकल्स आणि इनडेफिनाइट आर्टिकल्सचा अर्थ जो आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे. जर तो तुम्हाला माहीत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला बेसिक माहीत नाही. तर बेसिक जाणण्यासाठी हा व्हिडिओज पहा आणि सबस्क्राईब करा. बघा याच्यामध्ये ज्या लाईन्स आहेत त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकीच कळलं असेल. पण आपल्याला ऐकताना बरं वाटतं, पण ज्या वेळेस आपण जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवत असतो त्यावेळेस आपले कन्फ्युजन होतं. आणि हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच इन दिस लेक्चर. ओके, बाय.